चला तर आज पुन्हा आपण दुसऱ्या भागामध्ये फिगर्स ऑफ स्पीच याचे उरलेले फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. भाग पहिल्यामध्ये आपण काही फिगर्स ऑफ स्पीच पाहिले होते. आता फिगर्स ऑफ स्पीचचा पार्ट 2 आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला फिगर ऑफ स्पीच पाहूया आपण, हायपरबोलिक. पहिला मी याच्यासाठी म्हटलं, मागच्या याच्यात आपण 5 फिगर्स ऑफ स्पीच पाहिले होते मागच्या पार्ट मध्ये. हायपरबोली याला आपण एक्झॅजरेशन असंही म्हणतो. व्हॉट इज मीन बाय एक्झॅजरेशन? व्हेन देयर इज एन एक्झॅजरेट स्टेटमेंट, जेव्हा अतिशयोक्ती केलेली असते, वाजवीपेक्षा काहीतरी जास्तीने सांगितलेलं असतं, त्यावेळेस हायपरबोली हा फिगर ऑफ स्पीच होत असतो. एक्झाम्पल्स मधून आपण पाहूया. शी स्माइल्स अँड ऑल द वर्ल्ड बिकम हॅपी. असं जर राहिलं असतं तर मग तिला हसायला लावलं असतं आणि सगळं दुःखी जग आनंदी झालं असतं. बट दिस इज द एक्झॅजरेट स्टेटमेंट अँड दॅट्स वाय दिस एक्झाम्पल इज ऑफ हायपरबोली. फेस्ड विथ 1000 मायनर केअर्स. त्यांना हजारो काळज्या असतात. ठीक आहे, 1 काळजी, 2 काळज्या, 5 काळज्या, 10 काळज्या, 50 काळजी म्हणूया आपण. पण हजारो काळज्या, इट्स नॉट पॉसिबल. जसं आपण काही वेळेस म्हणतो, तुला 1756 वेळेस सांगितलं गेलंय. आपण मोजलंय का? 1, 2, 3, 1000, 1500, 1700? नाही, पण आपण ते म्हणतो. अँड दॅट्स वाय these examples are of hyperbolic or exaggeration. Next example, I want to sow seeds of moon on the sides of path. मला रस्त्याच्या कडेने चंद्राची सीड्स पेरायचे आहेत. Is it possible? No. So exaggerated statement is here. I have a mountain of work. मला जेवढं पर्वताची उंची आहे, म्हणजे एवढं मोठं काम आहे. एवढं मोठं काही काम नसतं, परंतु इथं एक्झॅजरेशन केलेलं आहे. अँड दॅट्स वाय दिस फिगर ऑफ स्पीच इज एक्झॅजरेशन. एक एक्झाम्पल आपण मराठीतलं बघूया. प्रिये तुझ्या तेजा पुढे 1000 सूर्य फिके पडतील. आता जर समजा शब्दशः अर्थ जर आपल्याला इथं घ्यायचा म्हटला तर एका सूर्याच्या किरणाने सुद्धा त्या प्रियेचं तेज हे जोडू शकतं. परंतु इथं काय म्हटलंय? प्रिये तुझ्या तेजा पुढे 1000 सूर्य फिके पडतील. किती एक्झॅजरेटेड स्टेटमेंट आहे. आणि अशाच प्रकारचे स्टेटमेंट आपल्याला हिंदी पिक्चर्स मध्ये भरपूर पाहायला मिळतात. आता आपण एका हिंदी सॉन्ग, हिंदी गाण्यामधून अशा प्रकारचं एक एक्झॅजरेटेड स्टेटमेंट ते पाहूया. ऐका हे गाणं. ऐकलं आपण की पर्वतों से टकरा गया मैं. असं काही शक्य होतंय? नाही, परंतु इथं या गाण्यामध्ये ते म्हटलेलं आहे आणि म्हणून हे हायपरबोलीचं एक्झाम्पल आहे. पुढचं फिगर ऑफ स्पीच पाहूया आपण. इन्व्हर्जन. यालाच अनॅस्ट्रॉपी असं सुद्धा म्हणतात. सो व्हॉट इज मीन बाय इन्व्हर्जन? When sentence is not in prose order. जेव्हा सेंटेन्स प्रॉपर ऑर्डर मध्ये नसतं. आता कोणती प्रॉपर ऑर्डर? ज्याला ग्रॅमॅटिकल ऑर्डर म्हणतो आपण, S+V+O. तसं कवी पोएटिक इफेक्ट साठी ते करतात. परंतु जर समजा आपण ऍज अ सेंटेन्स पाहिलं तर ते इन्व्हर्जनचं एक्झाम्पल असू शकतं. When sentence is not in prose order. Sunlight I see dying fast. This example is from poem. But I see sunlight dying fast. This is the correct order. Home skip the little children. The little children home skip. This is the correct order. Helter skelter the parents run. The parents run helter skelter. In this way the sentence order should be there. Dancing and whirling the little leaves went. The little leaves went dancing and whirling. अशा प्रकारची याची करेक्ट ऑर्डर असते.
परंतु पोएम मध्ये पोएटिक इफेक्ट साठी अशा प्रकारचे लाईन्स हे असतात आणि म्हणून जेव्हा अशी ऑर्डर नसेल एस प्लस व्ही प्लस ओ तेव्हा इन्व्हर्जन हे फिगर ऑफ स्पीच असू शकतं म्हणजे असतंच. एक एक्झाम्पल मराठीतलं बघा, बहरली ही सृष्टी धारांनी श्रावणाच्या. हे कसं राहिलं असतं, ही सृष्टी बहरली श्रावणाच्या धारांनी, सॉरी, ही सृष्टी श्रावणाच्या धारांनी बहरली, कारण मराठीमध्ये एस प्लस ओ प्लस व्ही असतं. ही सृष्टी श्रावणाच्या धारांनी बहरली, तेव्हा हे ग्रॅमॅटिकली करेक्ट राहिलं असतं. आता आपण अशाच पद्धतीने हिंदी फिल्मच्या एका गाण्यामधून इन्व्हर्जन अलंकार कशा प्रकारे आहे बघा. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. आता हे गाणं कसं राहिलं असतं, म्हणजे गाणं म्हणजे ही सेंटेन्स कसं राहिलं असतं, मिलती है जिंदगी असं नाही, जिंदगी में मोहब्बत मिलती है, तेव्हा हे सेंटेन्स करेक्ट राहिलं असतं ग्रॅमॅटिकली. ओके, वी विल सी नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच अँड इट इज ओनोमोटोपोइया. व्हेन द वर्ड क्रिएट साऊंड, जेव्हा एखाद्या शब्द म्हणजे शब्दामधून साऊंड तर येणार नाही, पण त्या तो शब्द उच्चारल्यानंतर त्याचा तो साऊंड आहे असं आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा ओनोमोटोपोइया. एक्झाम्पल्स बघा, माय वॉच टिक्स लाऊडली. टिक्स, वॉच घड्याळ टिक 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 करते, आता तो टिक 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 साऊंड आहे. साऊंड त्याच्यामध्ये जेव्हा निर्माण झालेला असतो तेव्हा तो ओनोमोटोपियाचा एक्झाम्पल असतं. आय हिअर द ब्राईट बी हम. आता इथं भुंगे किंवा मधमाशी वगैरे जे काही फिरतात तेव्हा त्यांचा आवाज येतो बघा, अशा पद्धतीने. आणि म्हणून साऊंड क्रिएट, शोज साऊंड. सो दॅट्स वाय दिस एक्झाम्पल इज ऑफ ओनोमोटोपोइया. द विंड हाउल्स, वारा जेव्हा वाहतो झाडांमधून विशेषतः तेव्हा आवाज येतो किंकाळ्यासारखा मारण्याचा किंवा शिटी मारण्याचा, आणि म्हणून तो पण एक साऊंड आहे. द लूज हाऊस टॉप सिट्स क्लॅटर अँड क्लँग. जर घरावर पत्रा असेल समजा आणि वारा आला तर ते आवाज कट 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 अशा पद्धतीने येतो आणि म्हणून हा पण साऊंड क्रिएट होतो. इन मराठी टप 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 टाकीत टापा चाले माझा गोळा. जेव्हा घोड्याचा तो टप 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 टापांचा आवाज येतो तो पण एक साऊंड असतो आणि म्हणून ओनोमोटोपिया याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने हिंदी गाण्यामधून आपण या ओनोमोटोपियाचं एक्झाम्पल बघूया. कोयल सी तेरी बोली. आता बघा याच्यामध्ये कोयल सी तेरी बोली, कुकू 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 हा जो काही साऊंड आहे तो त्याच्यामधून क्रिएट होतो, म्हणून त्याला ओनोमोटोपोइया असं म्हटलं जातं. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, अँटिथेसिस. व्हॉट इज मीन बाय अँटिथेसिस? व्हेन द अपोजिट वर्ड्स आयडियाज आर प्लेस्ड साइड बाय साइड. जेव्हा अपोजिट वर्ड्स साइड बाय साइड एकाच सेंटेन्स मध्ये असतात. कसं? आय स्माइल, शी क्राइज. स्माइल, क्राइज, रडणं, हसणं. शी कम्स अँड गोज, कम्स गोज, येणे जाणे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, लाईट डार्क. ऑपोजिट वर्ड्स. द स्काय मेक्स नाईट ऑफ डे, नाईट डे. जरी आंधळी मी तुला पाहते. आता आंधळी पाहणार नाही आणि जो पाहिल तो आंधळी राहणार नाही, म्हणून हे दोन जे काही आहेत वर्ड्स ते अपोजिट वर्ड्स आहेत आणि म्हणून याला अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. असंच एक हिंदी गाण्यामधून आपण पाहूया. सूरज हुआ मध्यम, चांद जलने लगा. आता बघा याच्यामध्ये सूरज चांद, या गाण्यामध्ये सूरज चांद अशा पद्धतीने एका सेंटेन्स मध्ये ऑपोजिट वर्ड्स असतात. नाउ वी विल सी नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, एपोस्ट्रोफी. व्हाट इज मीन बाय एपोस्ट्रोफी? व्हेन अ डायरेक्ट ऍड्रेस इज मेड टू डेड. जेव्हा मृत किंवा ऍबसेंट ऑब्जेक्ट असेल, आयडिया असेल, त्यांना उद्देशून म्हटलेलं असतं, दॅट टाइम इट इज कॉल्ड एपोस्ट्रोफी. सी द एक्झाम्पल्स. गुड बाय विंटर. आता विंटर हे काही आपल्या समोर असा एखादा व्यक्ती उभा आहे असं नाहीये. विंटर हे
ऍबसेंट ऑब्जेक्ट आयडिया आहे, ऋतू आहे तो एक, आणि त्याला आपण गुड बाय म्हणतोय म्हणून ऍपॉस्ट्रॉफी. वेन अ डायरेक्ट ऍड्रेस इज मेड टू द डेड, द ऍबसेंट ऑब्जेक्ट और आयडिया. बघा लक्षात आलं असेल तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी मूनलाइट. आता मून हा काही व्यक्ती नाहीये, ऑब्जेक्ट आहे, आयडिया आहे, आणि त्याच्याकडून डायरेक्ट ऍड्रेस त्याला होता आहे, त्याच्याकडून मूनलाइट मागितले जात आहेत. सो दॅट्स वाय ऍपॉस्ट्रॉफी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. आता लॉर्डला आपण म्हणतोय प्लीज ओपन अप माय आईज. डायरेक्ट ऍड्रेस आहे. मराठीत बघा, देवा हो देवा गणपती देवा. देवा एक आयडिया, ऑब्जेक्ट आयडिया आहे असं म्हणूया, ऑब्जेक्ट आहे असं म्हणूया, आणि त्याला डायरेक्ट ऍड्रेस केलेला आहे, आणि म्हणून ऍपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच हा असतो. याच्यामध्ये पुन्हा हिंदी गाण्यामध्ये बघा, जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ठहरो. आता बघा, ए जाते हुए लम्हो. लम्हो म्हणजे काय, ज्याला आपण पल म्हणतो, वेळ काळ म्हणतो. आता हे जरा ठहरो हे आपल्या हातात नाही, आणि ते थांबणार पण नाही, पण त्याला डायरेक्ट ऍड्रेस आहे. आता पल किंवा वेळ काळ हे असं आपल्या समोर नाहीये. दिस इज द ऑब्जेक्ट, ऍबसेंट ऑब्जेक्ट, absent idea. So that's why it is apostrophe. Now next figure of speech, interrogation. What is meant by interrogation? When a question is asked not for getting answer, it is only to make an effective statement. इथं क्वेश्चन विचारलेले असतं, पण त्याच्यामध्ये आपल्याला उत्तराची अपेक्षा नसते, कारण हे इफेक्टिव्ह स्टेटमेंट साठी असतं. बऱ्याच वेळेस आपण असे क्वेश्चन करतो, पण we don't want answer of that questions. See the examples. Why waste your time in building here? आपण म्हणतो ना, why are you wasting your time? त्याच्यामध्ये आन्सराची अपेक्षा नाहीये, no need of answer. See the another example. Is it possible to survive without air? हे तर माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की आपण हवेशिवाय जगू शकत नाही, पण आपण विचारतो, आपल्याला याचं उत्तरही माहिती आहे आणि उत्तराची अपेक्षा पण नाहीये, की कारण ते नोच राहणार आहे. How can we live without water? We should not need answer of this question, and that's why interrogation is here. तू मूर्ख आहेस का? आता ते उत्तर आपल्याला हो किंवा नाही यायला पाहिजे असं काही आपण वाट बघत नाही, पण अशा पद्धतीने आपण विचारतो. इंटरोगेशन त्यालाच म्हटलं जातं की ज्यांना क्वेश्चन विचारला जातो परंतु उत्तराची अपेक्षा ही नसते. आता हेच आपण एका हिंदी गाण्यामधून ऐकूया. बघा, ऐका. मुझे तुमसे है कितने गिले, तुम कितने दिन बाद मिले, बोलो इतने दिन क्या किया. बघा, बोलो इतने दिन बाद मिले, क्या किया. आता क्या किया याचं काही आन्सरची अपेक्षा नाहीये, पण तरी सुद्धा इथं तो क्वेश्चन विचारलेला आहे, अँड दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज इंटरोगेशन, फिगर ऑफ स्पीच. नाउ नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज ट्रान्सफर्ड इपिथेट. सो व्हाट इज मीन बाय ट्रान्सफर्ड इपिथेट? व्हेन एन ऍडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स मेन नाउन टू अनदर. जेव्हा एखादं ऍडजेक्टिव्ह एखाद्या ऑब्जेक्ट, मेन ऑब्जेक्ट वरून, मेन नाउन वरून दुसऱ्यावर ट्रान्सफर केलं जातं. ट्रान्सफर्ड इपिथेट. जेव्हा एखादं इपिथेट एकावरून दुसऱ्यावर ट्रान्सफर केलं जातं त्याला ट्रान्सफर्ड इपिथेट आपण म्हणतो. नाउ सी द एक्झाम्पल्स. द बिटर एरो फिक्स्ड. आता एखाद्याने बाण मारला आणि तो एखाद्या पक्षाच्या बॉडीमध्ये शिरला, आणि आपण म्हणूया द बिटर एरो बिटर नाहीये, त्याला काय माहिती, ज्याने मारला तो बिटर आहे, परंतु हा बिटर कोण आहे, तो मारणार आहे. आणि बिटर हे ऍडजेक्टिव्ह त्या मारणाऱ्याला पाहिजे होतं, पण त्याच्यावरून हे कुणावर ट्रान्सफर झालं, एरोवर, आणि म्हणून याला ट्रान्सफर्ड इपिथेट असं म्हणतात. द प्लाउमॅन कम्स थ्रू हिज वेरी वेज. प्लाउमॅन तो नांगर हाकलणारा जो आहे शेतकरी वगैरे, तो कम्स थ्रू हिज वेरी वेज, त्याच्या त्या कंटाळवाण्या अशा रस्त्यावरून तो येतो आहे. आता रस्ता कसा कंटाळवाणा असू शकतो?
दिवसभर त्या शेतकऱ्याने काम केलं, दिवसभर तो थकला आहे, कंटाळलेला आहे, तो कंटाळलेला आहे, विहेरी तो आहे, पण त्याच्यावरचा प्लाउमॅन ऍक्च्युअली विहेरी आहे, पण हा ट्रान्सफर इपिथेट जो आहे तो प्लाउमॅन वरून वेज रस्ता याच्यावर तो ट्रान्सफर झाला, म्हणून ट्रान्सफर्ड इपिथेट. द ओल्ड मॅन लुक्ड डाऊन द लोनली रोड. आता लोनली ओल्ड ऍक्च्युअली लोनली एकाकी ओल्ड मॅन आहे, तर रोड कसा लोनली राहू शकतो, म्हणून लोनली हे ऍडजेक्टिव्ह ओल्ड मॅनचं रोडवर ट्रान्सफर झालं, म्हणून ट्रान्सफर्ड इपिथेट. बघा, अवघी दुमदुमली पंढरी. आता दुमदुमली पंढरी, दुमदुमनं म्हणजे जे काही टाळांचा नाद वगैरे हे सगळं जे आहे ते सगळी माणसं ते बोलतायत, ती म्हणतायत, अभंग म्हणत असतील, ते दुमदुमतायत त्यांचा आवाज, पण पंढरी कशी दुमदुमेल, आणि म्हणून हे दुमदुमनं जे आहे ऍडजेक्टिव्ह ते माणसांवरून त्या पंढरीवर ट्रान्सफर झालं असल्यामुळे हा ट्रान्सफर्ड इपिथेट आहे. अशाच पद्धतीने आपण हिंदी गाण्यामधून हे ऐकूया. बघा, आता एक अकेला दिल, दिल अकेला असण्याचं वगैरे का, माणूस अकेला असतो, पण हे अकेला म्हणजे एकटं, पण जसं या तिसऱ्या सेंटेन्स मध्ये होतं लोनली, हे माणसावरून त्या दिलवर हे ट्रान्सफर झालेलं आहे या गाण्यामध्ये, म्हणून ट्रान्सफर्ड इपिथेट. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, टॅटोलॉजी. आता याच्यामध्ये when different words of the same meaning are used, वेगवेगळे शब्द but meaning is same, and when such kind of words are used in a sentence, then that time it is tautology. At some old ancient inn. बघा इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत ओल्ड आणि एन्शियंट. ओल्ड म्हणजे पण जुनं, एन्शियंट म्हणजे पण जुनं, म्हणजे प्राचीन किंवा जुनं आपण म्हणूया. आता याच्यामध्ये ओल्ड पण आणि एन्शियंट पण एकाच अर्थाचे दोन वेगवेगळे शब्द आहेत, सो दॅट्स वाय दिस इज टॅटोलॉजी. हर बॉडी इज पेल अँड स्टील. पेल, स्टील, स्तब्ध, अगदी पडून राहण्यासारखं, निस्तेज, दोघही शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत, वेगवेगळे शब्द आहेत. द स्टॉर्म हिट ऍट 2 PM इन द आफ्टरनून. सी, PM आपण केव्हा वापरतो, दुपारी 12 नंतर, रात्री 12 पर्यंत. मग आता PM म्हणजेच दुपार असते, PM म्हणजे काही सकाळ राहणार नाही. मग समजा आफ्टरनून नाही वापरला असता, 2 PM म्हणजे आफ्टरनून, हे तर माहिती आहे आपल्याला, तरी सुद्धा PM आणि आफ्टरनून दोन वेगवेगळे शब्द पण एकाच अर्थाने वापरलेले आहेत, त्याला आपण टायटोलॉजी असं म्हणत असतो. नेक्स्ट, जुना पुराणा. बघा मराठीतलं हे वाक्य, जुना म्हणजे जुना, पुराणा म्हणजे पण जुना, असं ऐकतो आपण, जुना पुराणा भंगार, म्हणजे जुना आणि पुराणा दोन वेगवेगळे शब्द पण एकाच अर्थाचे आहेत. बघा याच्यामध्ये मला नवी कोरी वही आवडते. आता नवी वही कोरीच असते आणि कोरी वही ही नवीच असते, तरी दोन वेगवेगळे शब्द हे एकाच अर्थाने वापरलेले आहेत, म्हणून याला आपण टायटोलॉजी असं म्हणतो. आता पुन्हा आपण एक गाणं ऐकूया हिंदी, की ज्याच्यामध्ये आपल्याला टायटोलॉजीचं एक्झाम्पल हे समजेल. आता बघा या गाण्यामध्ये मला राग येतो, आता माझी सटकली. जेव्हा सटकते तेव्हाच राग येतो, आणि जेव्हा राग येतो तेव्हा सटकलेली असते. मग सटकणे आणि राग येणे, कारण राग येतो तेव्हा आनंदी राहणार नाही आणि सटकते तेव्हा आनंदी राहणार नाही. म्हणजे असे जे काही दोन वेगवेगळे अर्थ एकाच वेळेस एकाच सेंटेन्स मध्ये वेगवेगळ्या याच्याने वापरलेले असतात, तेव्हा त्याला टायटोलॉजी हा फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. सो आय रिक्वेस्ट टू यू ऑल, please subscribe my Learn with Joy channel, press the bell icon and share this video to others. Now we will see remaining figures of speech in next video. So once again I am thankful to you all for watching my video. Thank you.